नमस्कार. सगळ्यांना जय हिंद. मी राजेंद्र तातोजीराव शिंदे, मुळगाव ओवळी, दसपट्टी विभाग. माझे वडील पण माजी सैनिक. मला एवढा मोठा गर्व वाटतोय, की आज आज वडिलांच्या मागे मी पण सैन्यातून रिटायर झालो. वडिलांचं नाव तातोजी मुरारराव शिंदे. नाईक या रँकने मराठामधून रिटायर झाले ते. आणि आम्ही 5 भाऊ. 5 भावांमध्ये मी शेवट नंबर. मी पण भारतीय सैन्यामध्ये 21 पॅरा कमांडो स्पेशल फोर्समध्ये नियुक्त झालो. आणि आता सध्या आमच्या घराण्याचा वारसा म्हणून माझा पुतण्या संग्राम महेंद्र शिंदे हा पण 10 आर्मर्ड फोर्समध्ये नियुक्त झाला आहे. आणि मला ह्यातूनच सांगायचं आहे, की आज आपल्या गावातील, वाडीतील, या आपल्या जिल्ह्यातील, पहिलं आपल्या जिल्ह्याचं नाव 3ऱ्या क्रमांकावर होतं. सातारा, सांगली, कोल्हापूर याच्यानंतर आपल्या जिल्ह्याचं नाव होतं. आणि मला आज वाईट वाटतंय, की आपल्या जिल्ह्याचं नाव कुठेतरी कमी होतंय. म्हणून एक माझ्या या माध्यमातून तुम्हाला शिक्षण मिळावं आणि सैन्यात जाण्याची इच्छा व्हावी, हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी सैन्यामध्ये 23 फेब्रुवारी 1993 मध्ये मराठा सेंटरला जॉईन झालो. 21 मराठा सेंटरमध्ये 9 महिने ट्रेनिंग करून 21 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये राजस्थान कोटा या ठिकाणी माझी पहिली ट्रान्सफर झाली. आमच्या बटालियनचं एक 3 प्रशंसा पत्र मिळाली होती. त्यामध्ये जे राष्ट्रपती होते आणि आमचे आर्मी कोर कमांडर यांनी सांगितले, की ह्या बटालियन खूप महत्त्वाची आणि चांगली बटालियन आहे, हिला स्पेशल फोर्स पॅरा कमांडो बनवा. तर आमची ही 21 मराठा लाईट इन्फंट्री 1995 साली 21 पॅरा स्पेशल फोर्स पॅरा कमांडो बनली. आणि त्याच्यामध्ये मी पॅरामध्ये पूर्ण नोकरी केली. मी टोटल नोकरी 17 वर्ष 6 महिने 3 दिवस नोकरी करून बेंगलोरमधून रिटायर झालो. मी हवालदार या रँकने रिटायर झालो. सांगायचं म्हणजे आपला मराठा सेंटर आणि हे स्पेशल फोर्स खूप जमीन आसमानचा फरक आहे. आणि ह्या स्पेशल फोर्समध्ये गेल्यावर माझं खूप लवकरात लवकर प्रमोशन झालं. 9 वर्षामध्ये मी हवालदार बनलो आणि पुढे माझ्या वाटचालीला सुरुवात झाली. माझ्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडल्यात त्या मी सांगतो. माझी नोकरी 6 वर्ष असताना आमचं युनिट राजस्थान आसाममध्ये जोराट या ठिकाणी होतं आणि कारगिल युद्ध सुरू झालेल्याची माहिती मिळाली. 6 वर्ष नोकरी असल्यामुळे एवढं काय असं वाटत नव्हतं, पण काजावाजा झाला की युद्ध सुरू झाले. शिओ, कमांडर साहेब, ॲडज्युटंट साहेब हे सगळे बोलायचे की आपल्या युद्धाला तयारी व्हायचे. एक दिवस आमच्या बटालियनचा दरबार झाला आणि 21 पॅरा स्पेशल फोर्सला युद्धाला जाण्याची तयारी करावी लागेल आणि कधी आपण जाऊ शकतो हे आमच्या मनामध्ये आलं. आणि तेव्हा 6 वर्षाची नोकरी असताना असं वाटत होतं की आम्ही कधी जातोय आणि कधी युद्ध करतोय. पण ज्यावेळेस ॲक्च्युली सिच्युएशन आमच्या समोर झालं, की ह्या मेमध्ये आता 99ला की युनिट टेकअप होणार आहे, तेव्हा लढाई ॲक्च्युली काय होते त्यावेळेस आम्हाला समजलं. ज्यावेळेस आमचे ट्रंक ग्राउंडमध्ये आले आणि ट्रंकमध्ये जेव्हा आपलं नावं, कुणाचं घेणदेण आहे का, कुणाचं लेनदेन केलेलं आहे का, तुमचं पोलीस स्टेशन कुठचं, काय कुठचं, तेव्हा आम्ही आपसमध्ये चर्चा केली की बाबा हे काय आहे. तेव्हा आम्हाला जे आमचे पुराणे वस्ताद होते त्यांनी सांगितलं की आता तुम्ही युद्धाला चालू झालेला आहात आणि जे काही बऱ्या वाईट घटना होतील ते सगळं तुमच्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यावेळेस अक्षरशः अंगावर काटा आला आमच्या आणि वाटत होतं आता की आम्ही लढायला चाललोय, काय होते आणि काय नाही. पण खरोखर एक देशाचं प्रेम होतं आणि देशासाठी काही झालं तरी आम्ही लढायला तयार राहणार ही मनाची इच्छा होती. आणि आम्हाला तिथून टेकअप झाला. आम्ही श्रीनगरला गेलो. श्रीनगरवरून आम्हाला द्रास सेक्टरला मध्ये आम्ही नियुक्त झालो. आमचा 21 पॅरा स्पेशल फोर्स द्रास सेक्टरमध्ये नियुक्त झाला आणि आम्हाला टास्क मिळाला सर्वेलन्स करणे. सर्वेलन्स म्हणजे दुश्मनच्या जवळ जे पाकिस्तानींनी कब्जा केला होता त्यांच्या जवळ जाऊन त्यांचं टार्गेट अनालिसिस करणे, म्हणजे टार्गेटचं विश्लेषण करणे, की किती दुश्मनची नफरी पोस्टवर किती नफरी आहे, काय आहे, किती तादादमध्ये त्यांच्याकडे हत्यार किती आहेत, कुठच्या ह्याच्यामध्ये त्यांनी बॉम्ब ठेवलेले आहेत. म्हणजे एवढी मोठी निगराणी करून मागे जी इन्फंट्री लढाईसाठी नियुक्त झाली आहे त्यांना खबर पोचवायची होती. आणि ह्या आमच्या सर्वेलन्सवर पूर्ण युद्ध निर्भर होतं. हा एक महत्त्वाचा टास्क होता. कारण ज्या पद्धतीने आम्ही सांगू दुश्मनची नफरी एवढी आहे, दुश्मनचे हत्यार एवढे आहेत, त्याप्रमाणे आम्ही युद्धाची तयारी करतो. याप्रमाणे आम्हाला टास्क मिळाला. लास्टला ज्यावेळेस आम्हाला
तिथे सोडलं तेव्हा आमचं त्या मोसमशी एवढं कोऑर्डिनेशन नव्हतं. त्यामुळे आम्हाला युद्ध लढताना पण एवढा वेळ मिळाला नाही. कारण तिथे टेम्परेचर आहे, ते खूप बर्फ पडत होता आणि तिथे कम से कम जेव्हा लढाई सुरू होते, जवानांना 8 ते 10 दिवस मिळायला पाहिजे होते. ते पण आम्हाला मिळाले नाहीत. 2 दिवस आम्ही त्या मोसममध्ये राहिलो आणि डायरेक्ट युद्धाची सुरुवात झाली. त्या एक आम्हाला एक मोठी हानी पोचली होती. दुसरी गोष्ट पाकिस्तान सेनाने आम्हाला धोका दिला होता, की ज्यावेळेस इंडियन आर्मी डाऊन होते, पाकिस्तान आर्मी डाऊन होते, त्यावेळेस ते डाऊन झालेले नाहीत आणि त्यांनी सिमेंट काँक्रीट मोर्चे बनवून मोठमोठ्या हाईटवर 17,000 16,000 फीट हाईटवर त्यांनी पायबंदी केली. मोर्चे बांधून घेतले आणि ज्यावेळेस दुश्मन खालून जातो आणि वरून दुश्मन बसलेला आहे, तर जे वरचा दुश्मन असतो त्याच्याकडे काबिलियत असते, की खालच्या दुश्मनाला कसं हे करायचं. तरी पण आपली भारतीय सेना डगमगली नाही आणि सगळ्यांना खदेडून टाकलं. सांगायचं म्हणजे आमच्या युनिटचे 9 डेड बॉडी झालेले आहेत. ह्या सर्व्हेलन्स करताना त्यांना समजले, की 21 पॅरा स्पेशल फोर्स द्रास सेक्टरमध्ये कमांडो पलटून आले आहे आणि सर्व्हेलन्सचा टास्क मिळाले. त्यामुळे त्यांनी आर्टिसिलिंग बॉम्बारमेंट सुरू केली आणि ज्यावेळेस आम्ही सर्व्हेलन्स करायला जात होतो, त्यावेळेस आम्हाला हा धोका मिळाला. तेव्हा आमची कॅज्युअल्टी झाली आणि 9 जवान आमचे शहीद झालेले आहेत. आमच्या वीरांनी भरपूर असं योगदान दिलेलं आहे द्रास सेक्टरला आणि कारगिल युद्धाला. कारगिल युद्धामध्ये आम्ही मोठं नाव कमवून 26 जुलैला आम्ही वापस आलेलो आहे. अशा माझ्या आयुष्यातल्या घटना बऱ्याच आहेत. कारगिलचं संपल्यावर आम्ही थांबलो नाही. एक 21 पॅरा स्पेशल फोर्स 9 पॅरा 10 पॅरा 21 पॅरा ह्या मानलेल्या स्पेशल फोर्स पलटण आहेत आणि सुरनकोट हे जम्मूमध्ये एक मिनी पाकिस्तान म्हणून ओळखलं जातं. तिथे पण मी 31 RR राष्ट्रीय रायफल कमांडो स्पेशल फोर्स आहे, तिथे पण मी नोकरी केली आणि त्या दौरान मी 3 वर्षामध्ये आतंकवाद्यांशी भिडंत झाल्या. भरपूर काय बघायला मिळालं. खूप अशा आतंकवाद्यांना आम्ही मारून टाकलं. सांगू शकत नाही, मी एक अतिशयोक्ती करत नाही, की मी स्वतः मारलं, पण आमची एक टोळी असते, त्याच्यामध्ये आम्ही दुश्मनाला उधळून लावलेलं आहे. आणि अशा एक मी 17 वर्ष 6 महिने नोकरी पूर्ण ऑपरेशन इलाक्यामध्ये केलेली आहे. मी कुठचं पीस फील्ड स्टेशन काढलेलं नाही आणि पूर्ण नोकरी माझी ऑपरेशनमध्ये झालेली आहे आणि मी 2010 मध्ये व्यवस्थित रिटायरमेंट घेतलेली आहे. कारगिलमध्ये जेव्हा आम्ही 26 जुलैला विजय हासिल केला, त्यावेळेस 21 पॅरा स्पेशल फोर्समध्ये जेवढे युद्धामध्ये सामील होते, त्यावेळेस आम्हाला ऑपरेशन विजयमध्ये जे सामील होते त्यांना विशिष्ट सेवा मेडल म्हणून सगळ्यांना सामील केलं आणि विशिष्ट सेवा मेडल मला मिळालेलं आहे. दुसरी गोष्ट, एक स्पेशल फोर्स युनिटमध्ये नोकरी करताना प्रत्येक जवानामध्ये स्किल पाहिजे असते, की मग ते एक ड्रायव्हिंग स्किल आहे, जी पाण्याच्या रस्ते जे ड्रायव्हिंग करतो आणि नेव्ही बरोबर सपोर्ट करतो. एक हवाई रस्ते पण जाऊन आपण दुश्मनच्या इथे डायरेक्ट टोळीला जंप करून दुश्मनला कसं बर्बाद करू शकतो. या पॅरामध्ये 12,500 फीट ही प्रत्येक कंपल्सरी जवानला जंप लागू आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मी स्काय डायव्हिंग स्पेशल फोर्स हे स्काय डायव्हिंगचं फ्री फॉल म्हणून मी कोर्स केला आहे आणि 21,000 फीट इंडियाची लास्ट जंप मी केलेली आहे. आणि हा स्पेशल फोर्स का, माझ्याकडं एक स्पेशल कोर्स आहे जो त्याला स्काय डायव्हिंग म्हणून म्हणतात. मला एवढंच सांगायचं आहे, की मी हे जे बोलतोय, हे आपले जवान, आपली जी मुलं आहेत, त्यांनी आपण देशासाठी करावं. मी म्हणत नाही, की आर्मीमध्ये जा, या आर्मीमध्ये करा. आपण दुसऱ्या क्षेत्रात राहून पण आपल्या देशासाठी आपण करू शकतो. पण एक मला उणीव भासते माझ्या रत्नागिरी जिल्ह्याची, की जो जिल्हा आपला टॉपला होता, तो आज कुठंतरी ढासळतोय, आर्मीमध्ये जात नाही. पण एक लौकिक आहे आणि एक आर्मीमध्ये खूप चांगलं मान मिळतो, आपल्याला इज्जत मिळते आणि मी सगळ्यांशी हेच बोलतो, की तुम्ही पण सैन्यामध्ये जा, देशाची सेवा करायसाठी तत्पर राहा.